मंडल लागू केल्याबरोबर कमंडल यात्रा महाराष्ट्रात निघाली. मंडळाला विरोध केला, तेच म्हणतात की आज आमचा डीएनए आहे. ठीक आहे, प्रत्येकाचा डीएनए प्रत्येकाच्या समाजासोबत आपला असला पाहिजे. प्रत्येक समाज तुमचा आहे, प्रत्येकाच्या मागण्या हे तुमच्या आहेत. तुम्ही जसं लाडक्या बहिणीची घोषणा केली, आज काय अवस्था आहे मला सांगा राजा रुपे साहेब. लाडक्या बहिणीला ओवाळणी केल्याच्या नंतर, लाडक्या बहिणीला साडी चोळी केल्याच्या नंतर कुठला भाऊ सांगतोय का मी माझ्या बहिणीची ओवाळणी केली, मी माझ्या बहिणीला साडी चोळी दिली, माझ्या बहिणीची बोलवण केली. आज तर टाहू फोडून सांगते. कुठलीही योजना कुठलंही बजेट मागायला गेलं आम्ही तुमच्या मागण्या मान्य करत होतो, पण लाडक्या बहिणीला हे सगळे पैसे गेल्यामुळं आता शासनाकडे पैसे राहिलेले आहेत. कुठलीही शासनाकडे मागणी. आज कॉन्ट्रॅक्टरचे पैसे नाही, निराधाराचे प्रश्न या ठिकाणी देण्यासाठी शासनाकडे पैसे नाहीत, MREचे पैसे देण्यासाठी पैसे नाहीत, कर्ज मंजूर करण्यासाठी माफ करण्यासाठी पैसे नाहीत. आज सगळ्याला सांगतात हे सगळं बहिणीने घेऊन गेले. मी काल कार्यक्रमात म्हणलो सगळ्या बहिणीला विनंती केली, आता तुम्ही बोट मोडून सराप द्या. बहिणीमुळे जर भावाचं एवढं वाटोळ होत असेल आणि तिने 1500 रुपयामुळं, तर आज किती घरात किती लोकांचे संसार उद्ध्वस्त केली या शासनाला. काय या महाराष्ट्रात चाललंय याही बाबतीतलं सखोल आपण या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करावं.